साथीच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारने गोरगरीब गरजू जनतेसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळी केंद्र चालविणाऱ्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून शासनाने शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे अनुदान थकविल्याने शिवभोजन केंद्र कसे सुरू ठेवावे हा गंभीर प्रश्न होता केंद्र चालकांच्या पुढे उभा राहिला आहे। महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी हे महत्त्वाकांक्षी योजना केली आहे। गरजू गरीब लोकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। अगदी देशपातळीवर सुद्धा ही योजना यशस्वी झाल्याचे मानले जात आहे। या योजनेमुळे गोरगरिबांच्या मुखापर्यंत किमान एक वेळ तरी अन्न देणारी ही योजना आहे असे मानले जाते। मात्र आज यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान केंद्र चालकांना 5-5 महिने मिळत नाही ही खेळाचीच बाब आहे असेच म्हणावे लागेल। लोकांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आणि गरिबांच्यासाठी झटून काम करणाऱ्या शिंदे सरकारने अशा प्रकारे संबंधित या लोकांच्याकडे डोळे झाक करावी हे अशोभनीय आहे असे वाटते। ज्या केंद्र संचालकांचे पोट आणि कुटुंब यावरच चालते त्यांना वेळेवर अनुदान मिळाले नसल्यामुळे इतरांचे पोट भरण्यासाठी राबणाऱ्या या केंद्र संचालकांनी जगायचे तरी कसे? त्यांच्या कुटुंबावरच आता उपासमारीची वेळ आलेली आहे। याकडे सरकार आणि संबंधित अधिकारी केव्हा लक्ष देणार आहेत? आता बरेच केंद्र चालक कर्ज काढून प्रसंगी घरातील दागिने विकून कसे तरी शिवभोजन केंद्र चालवित आहेत। पण हे तरी किती दिवस अशा प्रकारे ते चालविणार आहेत? तेव्हा या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन आणि संबंधित केंद्र चालकांच्यावर ओढवलेल्या या प्रसंगाची योग्य दखल घेऊन शासनाने नोव्हेंबर 2023 पासून आजपर्यंत थकलेले त्यांचे अनुदान संबंधितांना त्वरित कसे मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत। सांगली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रापैकी 85 केंद्राचेच नोव्हेंबर 2023ला त्यांचे अनुदान त्यांना दिलेले आहे। मात्र महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीची कमतरता असल्याने थाळी केंद्रांच्या संचालकांचे अनुदान अद्यापही थकले असल्याचे सांगली जिल्ह्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी आशिष बारकुल यांनी आमच्या प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले। पुढे ते म्हणाले की आम्ही उर्वरित शिवभोजन केंद्र चालविणाऱ्या केंद्र चालकांचे अनुदान मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे। 31 मार्च 2024 पर्यंत निधी उपलब्ध होईल आणि आम्ही संबंधित शिवभोजन केंद्र चालकांचे अनुदान त्वरित त्यांना देण्याची व्यवस्था करू।